नमस्कार, मी सुनीता बुलकर कुकिंग में सुनीता बुलकर आपल्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना खानदेशचा प्रकार बघतोय, तो म्हणजे खारं वांग, काटळी खारं वांगे बनवतोय। खूप छान टेस्टी लागतात। चला तर सुरुवात करू। हे बघा असे आहेत ना, 4 भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मिठाच्या पाण्यात ठेवून द्यायचे। हे बघा काटळी वांगे घ्यायचे मस्त, बघू शकता तुम्ही। मी पण काटळी वांगे घेतलेले, चवीला छान लागतात आणि भाजी पण मस्त होती याची। आणि आपण आज आहे ना खारं वांग करतोय। हे बघा असं 4 भाग करायचे, म्हणजे याच्यामध्ये काही कीड वगैरे असेल तर ते आपल्याला दिसते लगेच। आणि मिठाच्या पाण्यात टाकायचं म्हणजे काळे पडत नाही। हे बघा आता हिरव्या मिरच्या घ्यायच्या। इथे मी 6-7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। जरा बऱ्यापैकी तिखट येत्या, आम्हाला तिखट लागतं म्हणून घेतल्या एवढ्या। तुम्ही तुमच्या तिखटानुसार घ्या। आणि लसूण घेतलेला आहे, 10-12 काड्या लसणाच्या घेतलेल्या आहे। कोथिंबीर घ्यायची मूठभर, त्याचबरोबर 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे। सुक्कं खोबरं आहे, किसून घ्यायचं ते। त्याचबरोबर आहे ना अर्धा वाटी शेंगदाणे। हे मी इथे भाजलेले नाही आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भाजून घेऊ शकतात। आता हे सगळं मिक्सरला बारीक करू आपण। हे बघा आता हे आपलं वाटण झालेलं आहे। इथे पाणी न टाकता आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे। खारं वांग्याला पाणी नाही टाकायचं राहत, ते ना वाफेवरच शिजवायचं। मस्त वाफेवर शिजलं जातं। थोडंसं नॉर्मली शिजण्यापुरतं पाणी टाकायचं, पण वाटताना पाणी नाही टाकायचं। हे बघा असं करून घ्यायचं। हे बघा चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा असं आहे ना, मसाला पूर्ण दाबून दाबून व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। असं भरून घ्यायचा, सब बाजूला आला ना तो असा हातमध्ये घालायचा आहे। बघा असं दाबून घ्यायचं चांगलं। जिरं घेतलंय मी आता इथे चमचाभर। आता हे जे वांगे आहेत ना आपण भरून ठेवले, हे तेलामध्ये टाकायचे। इथे मी 1 चमचा तेलाचा वापर केलेला आहे। सगळे वांगे टाकून घ्यायचे, बघा परतवून घ्यायचे असे। आणि आता हा जो मसाला उरलेला आहे ना, आपण टाकून घ्यायचा आहे। हे बघा अगदी थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिसळून घ्यायचं आपल्याला। हे बघा आपलं मस्त छान असे इथे बनवून तयार झालेले। हे बघा मस्त शिजले पण आहे। आता गॅस बंद करते मी आणि काढून घेऊ। हे बघा आपले वांगे पण मस्त छान शिजले, बघू शकता मस्त झालेले आहे। थोडी मस्त अशी कोथिंबीर पेरायची। बघा मस्त इथे आता आपले खारं वांग बनवून तयार झालेलं आहे। हे बघा किती भारी झालेलं आहे। बघा इथे मस्त छान असे आपले काटळी वांगे बनवून तयार झालेले। ते खारे वांगे खूप छान टेस्टी आणि घरातल्या साहित्यामध्येच बनवून तयार होतं ते। त्याला काही असे तामझाम करायची गरज पडत नाही, वाफेवर एकदम मस्त बनवून तयार होतात। तुम्हाला जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपण अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।